आई हा शब्द जरी उच्चारला तरी मनात एक वेगळीच ऊब निर्माण होते. आई म्हणजे ममता, आई म्हणजे त्याग, आई म्हणजे प्रेमाचा अखंड सागर, लेकरांसाठी जगणारी, लेकरांसाठी आयुष्यपणाला लावणारी, लेकरांना दुःखाच्या सावलीलाही लागू न देणारी ही आई अचानक एखाद्या वेगळ्याच रूपात दिसली तर तिच्याच हातून तिच्या लेकरांवर अत्याचार झाला तर याची कल्पनाच डोळ्यात पाणी आणणारी आहे. पण पालघर जिल्ह्यातील धनसार काशीपाडा येथे घडलेल्या एका घटना अशीच धक्कादायक ठरली आहे. इथे पल्लवी डोंबडे नावाच्या एका आईनं स्वतःच्या 2 मुलावर इतकी भयानक मारहाण केली, की ऐकून अंग शहारून जाऊ लागलं. ही 2 निष्पाप लेकरं, एक 7 वर्षाचा लहान मुलगा आणि दुसरी 10 वर्षाची मुलगी. ते दोघेही अगदी निरागस होते. मुलांना छोट्या-छोट्या इच्छा असतात. कधी खेळण्याचा हट्ट करतात, तर कधी एखादी गोडधोड पदार्थ खाण्याचा हट्ट करतात. एखाद्या आवडत्या पदार्थाचा तर कधी-कधी या 2 लेकरांनी फक्त एवढाच हट्ट केला, की "आई आम्हाला चिकन खायचं आहे." इतक्या छोट्या निरागस मागणीवरून आईचा संताप एवढा भडकला, की तिने दोघांनाही निर्दयीपणे मारहाण केली. या मारहाणीची तीव्रता इतकी होती, की 7 वर्षाच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. आपल्या आईच्या हातूनच त्याने प्राण गमावला. तर 10 वर्षाची त्याची मोठी बहीणही या मारहाणीत गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. घटना घडल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. आईच्या हातून लेकरांवर असा अत्याचार हा विचार जरी डोक्यात आला, तर गावकरी थरारून गेले. आईची माया, आईची ममता तिच्यामुळे लेकरांना जगायची ताकद मिळते. तिने जेव्हा आपल्या मुलांवर हात उगारला, तेव्हा तो हात मृत्यूचं कारण ठरला. पोलिसांना कळताच त्यांनी तातडीनं या प्रकरणाची चौकशी सुरू केली. आरोपी आई पल्लवी डोंबडे हिला अटक करण्यात आली आहे. पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. पण या घटनेने सगळं सुन्न झालं आहे. कारण प्रश्न एवढाच नाही, की एका आईनं आपल्या लेकरांवर हात उगारला. पण प्रश्न असा आहे, की या समाजात, या जगात जिथे आईच्या प्रेमाची तुलना कोणाशीही होत नाही, जिथे आईला देवापेक्षा वरचं स्थान दिलं जातं, तिथे अशी घटना घडावी, एका छोट्याशा हट्टासाठी, एका छोट्या मागणीसाठी एका मुलाचं जीवन हिरावून घ्यावं, ही घटना केवळ एक बातमी नाही, तर प्रत्येकासाठी एक मोठा धक्का आहे. कारण तिने आपल्याला विचार करायला भाग पाडलंय, की रागाच्या भरात, भावनेच्या भरात आपण किती भयानक पाऊल उचलू शकतो. तर मित्रांनो, ही संपूर्ण घटनाक्रम ऐकल्यानंतर तुमचं काही मत असेल, तर होऊ द्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा.